नमस्कार, मी श्रुतिका. आज आपण बघणार आहोत मस्त अशी थोडीशी कळवट पण चवीला अगदी जबरदस्त अशी करडईची भाजी. भरपूर सारे पोषण तत्व असणारी अशी भाजी आणि एकदम झटकीपट अगदी परफेक्ट अशी टिफिनसाठी. अशी ही करडईची भाजी होती. स्वच्छ मिठाच्या पाण्यात 10 मिनिटं बुडवून ठेवली आणि फक्त पानं घेतलेत बरं का आणि छान मस्त अशी बारीक कापून घेतली. तर मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे ह्यातला कडवटपणा पण कमी होतं आणि जे कीटाणू असतात ते सुद्धा निघून जातात. त्यानंतर कढईमध्ये एक पळीभर तेल टाकले. तेल छान मस्त तापले. आता त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी मस्त फुलली की यामध्ये 1 चमचा लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या. लसूण थोडा जास्त टाकायचा, त्यामुळे चव छान येते. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा टाकला. हलकासा परतून घेतला आणि त्यामध्ये ही चिरलेली भाजी टाकली. पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. छान मस्त अशीच आपल्याला ही वाफेवरती शिजवून घ्यायची. तर ह्याला आपोआपच थोडंसं पाणी सुटतं, म्हणून पाणी टाकायची अजिबात गरज नाही. चवीपुरतं मीठ टाकायचं. पुन्हा एकदा छान मस्त मिक्स करून द्यायचं. आता भाजलेल्या शेंगदाण्याचे 2 चमचे टाकायचे कूट आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं. आता झाकण ठेवून छान मस्त 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायची. बघा किती छान मस्त झालेली आहे. झाकण काढल्यानंतर सुद्धा थोडा वेळ शिजू द्यायची. वरून छान मस्त अगदी शेवटी ह्यामध्ये थोडेसे वाटाणे टाकायचे. आता जबरदस्त अशी आपली ही करडईची भाजी तयार आहे. वाटाणे अगदी ऑप्शनल आहे, असले तर टाका. भाकरीसोबत ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीसोबत अप्रतिम लागते. सोबतच ताक. आहा! म्हणजे स्वर्ग सुखच. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.